कल्पना करा, एका सेकंदात अब्जावधी वेळा चालू आणि बंद होणारा एखादा स्विच. बापरे, माणसाच्या हाताने असं करणं तर शक्यच नाहीये. हो ना, अजिबात शक्य नाही. पण ह्याच अदृश्य आणि अकल्पनीय वेगावर आज आपले सगळे मोबाईल, लॅपटॉप आणि बघायला गेलं तर संपूर्ण डिजिटल जग चालत आहे. अगदी खरंय. तर आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण अशा एका तांत्रिक जादूगाराची गोष्ट पाहणार आहोत, ज्याने हे सगळं शक्य करून दाखवलं. हा विषय विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या आपल्या ITI विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण कसं आहे, या छोट्याशा घटकावरच भविष्यातील तंत्रज्ञानाची संपूर्ण इमारत उभी आहे. हो, आणि आपण रोज स्मार्टफोन्स किंवा स्वयंचलित मशीन्स वापरतोच, पण या भव्य उपकरणांच्या आत अत्यंत सूक्ष्म पातळीवर जे घडत असतं ते समजून घेणं खऱ्या अर्थाने खूप रंजक आहे. बरोबर. जर तो मूळ तांत्रिक पाया मजबूत असेल ना, तर भविष्यातील कोणतीही गुंतागुंतीची सिस्टम समजून घेणं विद्यार्थ्यांना अगदी सहज शक्य होतं. म्हणूनच आज आपण एका अतिशय सखोल विश्लेषणाला सुरुवात करणार आहोत. आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे ट्रान्झिस्टरचा स्विच म्हणून वापर. आपल्याकडे एक अतिशय उत्कृष्ट प्रेझेंटेशन किंवा PPT आहे, ज्यामध्ये या सगळ्या संकल्पना उलगडल्या आहेत. आपण या प्रेझेंटेशनमधील प्रत्येक स्लाइडचा टप्प्याटप्प्याने अभ्यास करणार आहोत. नक्कीच. या प्रवासात आपण तांत्रिक मार्गदर्शकाची भूमिका बजवावी आणि या संकल्पनांमागचे काय आणि कसे आम्हाला समजावून सांगावे. चला तर मग सुरुवात करूया. हो, आपण या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून ट्रान्झिस्टरचे रहस्य अतिशय सोप्या पद्धतीने उलगडणार आहोत. आपण पहिल्या स्लाइडपासून सुरुवात करूया. बरं, स्लाइड 1. या स्लाइडचे हेडिंग आहे ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच किंवा ट्रान्झिस्टरचा स्विच म्हणून वापर. या स्लाइडवर आपल्याला एका ट्रान्झिस्टरची आणि एका छोट्या सर्किटची आकृती दिसत आहे. यात 3 टोकं किंवा पिन्स आहेत. या बेसिक रचनेबद्दल आपण काय सांगाल? या पहिल्या स्लाइडवर आपण जो मुख्य घटक पाहत आहोत ना, तो 2N3904 किंवा BC547 या प्रकारचा ट्रान्झिस्टर आहे. हा अत्यंत सामान्यपणे वापरला जाणारा NPN ट्रान्झिस्टर आहे. ओके. आकृतीमध्ये आपण पाहू शकता की या ट्रान्झिस्टरला 3 जोडण्या आहेत. डावीकडे बेस आहे, जो एका स्विचच्या इनपुटला जोडलेला आहे. खाली इमिटर आहे, जो थेट ग्राउंडला जोडलेला आहे. आणि उजवीकडे कलेक्टर आहे, जो वरती +5 व्होल्ट पॉवर सप्लाय आणि एका LED ला जोडलेला आहे. ही आकृती आपल्याला दाखवते की ट्रान्झिस्टर प्रत्यक्ष सर्किटमध्ये कसा बसवला जातो. इथूनच आपला अभ्यासाचा प्रवास सुरू होतो. समजलं. आपण पुढच्या स्लाइडकडे जाण्यापूर्वी इथे एक छोटा पॉज घेऊया. नक्कीच. बरं, हे अगदी बेसिक सर्किट आहे, पण माझ्या मनात एक प्रश्न येतोय. आपण आज हे छोटे ट्रान्झिस्टर वापरतो, पण तंत्रज्ञानाची सुरुवात तर खूप आधी झाली होती ना? हो, खूप आधी. होय. हे चित्र आपल्याला तंत्रज्ञानाच्या इतिहासात घेऊन जाते. ट्रान्झिस्टरचा शोध लागण्यापूर्वी, म्हणजे साधारण 1950च्या आधी, स्विचिंग आणि सिग्नल कंट्रोल करण्यासाठी या मोठ्या काचेच्या ट्यूब्स वापरल्या जायच्या. अच्छा. ज्यांना व्हॅक्यूम ट्यूब्स असं म्हणतात. आकृतीत दिसणारे ते जुने लाकडी रेडिओ याच ट्यूब्सवर चालायचे. पण जर त्या ट्यूब्स काम करत होत्या, तर मग ट्रान्झिस्टर आणण्याची गरजच काय पडली? कारण कसं आहे, त्या ट्यूब्समध्ये खूप मोठ्या त्रुटी होत्या. त्या आकाराने खूप मोठ्या होत्या, त्यांना चालवण्यासाठी भरपूर वीज लागायची. आणि काय, सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे त्या भयानक गरम व्हायच्या. त्यामुळे जुने कॉम्प्युटर्स एका मोठ्या खोली एवढे असायचे. जेव्हा ट्रान्झिस्टरचा शोध लागला, तेव्हा या मोठ्या गरम होणाऱ्या ट्यूब्सची जागा एका अगदी छोट्याशा थंड राहणाऱ्या इलेक्ट्रॉनिक घटकाने घेतली. अरे वा. या एका शोधाने खऱ्या अर्थाने क्रांती घडवली आणि उपकरणांचा आकार खिशात मावण्या इतका लहान झाला. म्हणजे तंत्रज्ञानाने खऱ्या अर्थाने डायरेक्ट केलं असं म्हणायला हरकत नाही. आपण इथे एक छोटा पॉज घेऊया. हो, अगदी बरोबर. आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया की स्विच म्हणजे नक्की काय. स्लाइड 3. या स्लाइडचं हेडिंग आहे मेकॅनिकल स्विच, हाताने चालणारा, वर्सेस इलेक्ट्रॉनिक स्विच, ट्रान्झिस्टर. इथे 2 वेगळ्या प्रकारच्या स्विचेसची तुलना केलेली दिसते. ही तुलना समजून घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे. डावीकडील आकृतीत आपण पाहू शकता की रोजच्या जीवनात आपण घरातील लाईट चालू किंवा बंद करण्यासाठी जो स्विच वापरतो, तो एक मेकॅनिकल स्विच आहे. हो, तो आपण नेहमीच वापरतो. बरोबर. तो लाईट ऑन किंवा ऑफ करण्यासाठी आपल्याला स्वतःच्या हाताने भौतिक ताकद लावून दाबावा लागतो. याउलट उजवीकडील आकृती ट्रान्झिस्टर दाखवला आहे, जो एक इलेक्ट्रॉनिक स्विच आहे. इलेक्ट्रॉनिक स्विच म्हणजे याला बाहेरून दाबण्याची काहीच गरज नाही का? अजिबात नाही. या ट्रान्झिस्टरला हाताने दाबावे लागत नाही.
हा स्विच एका छोट्या व्होल्टेजच्या मदतीने चालतो. अच्छा. म्हणजे विजेचा वापर करून विजेवरच नियंत्रण ठेवलं जातं. जेव्हा आपण या ट्रान्झिस्टरला एक छोटासा इलेक्ट्रॉनिक सिग्नल देतो तेव्हा तो आतल्या आत मार्ग मोकळा करतो आणि दुसऱ्या एका मोठ्या सर्किटला ऑन किंवा ऑफ करतो. आकृतीमध्ये आपण पाहू शकता की ट्रान्झिस्टरला सिग्नल मिळताच त्यातून करंट पुढे जातो आणि हिरवा LED कसा प्रकाशित होतो. हा एक ऑटोमॅटिक स्विच आहे. खरंच रंजक आहे हे. आपण माहिती पुढे नेण्यापूर्वी एक छोटा पॉज घेऊया. हो, एक छोटासा करंट एवढ्या मोठ्या सर्किटला कंट्रोल करू शकतो. पण हे प्रत्यक्ष घडतं कसं? या छोट्याशा घटकाच्या आत नक्की काय असतं? हाच उलगडा आपल्याला पुढच्या स्लाइडवर होतो. स्लाइड 4. या स्लाइडचे हेडिंग आहे ट्रान्झिस्टरची बेसिक रचना, अॅनाटॉमी. कोणताही ट्रान्झिस्टर समजून घेण्यासाठी त्याची ही रचना समजणे आवश्यक आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे ट्रान्झिस्टरला मुख्यत्वे 3 टर्मिनल्स म्हणजेच टोकं असतात. पहिला आहे बेस. हा टर्मिनल म्हणजे आपल्या स्विचचा कंट्रोल आहे. इथे दिलेले थोडेसे व्होल्टेज या पूर्ण स्विचला चालना देते. म्हणजे तो मुख्य कंट्रोलर आहे. बरोबर. दुसरं टर्मिनल आहे कलेक्टर. याच्या नावातच याचा अर्थ आहे. हा करंटला कलेक्ट करतो म्हणजेच गोळा करतो. इथून मुख्य मोठा करंट ट्रान्झिस्टरच्या आत येतो. ओके. आणि तिसरं टर्मिनल आहे इमिटर. इथून आलेला संपूर्ण करंट बाहेर इमिट होतो म्हणजेच बाहेर पडतो आणि सर्किटच्या ग्राउंडकडे जातो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बेस हा तो निर्णय घेणारा कंट्रोलर आहे जो ठरवतो की कलेक्टरमधून आलेल्या करंटला इमिटरकडे जाऊ द्यायचं की नाही. बरोबर? अगदी बरोबर. हे 3 भाग एकमेकांशी कसे जोडलेले असतात यावरच सगळा खेळ अवलंबून आहे. आपण इथे थोडं थांबूया. एक छोटा पॉज. हो. हे समजायला थोडं तांत्रिक वाटू शकतं, पण पुढची स्लाइड हे एकदम सोपं करते. स्लाइड 5. या स्लाइडचं हेडिंग आहे अ परफेक्ट एक्झाम्पल, नळाचं उदाहरण. इथे एका पाण्याच्या नळाची आकृती आणि सोबत ट्रान्झिस्टर्सची आकृती दाखवली आहे. हे रूपक मला खूप आवडलं. हो ना. तांत्रिक संकल्पना डोक्यात फिट बसण्यासाठी हे नळाचं रूपक सर्वोत्तम आहे. आकृतीतल्या पाण्याच्या नळाकडे पहा. नळाची वरची जी फिरवण्याची तोटी किंवा हँडल आहे तो म्हणजे ट्रान्झिस्टरचा बेस. आपण तोटी फिरवून पाण्याच्या प्रवाहावर जसं नियंत्रण ठेवतो तसाच बेस हा आतल्या करंटवर नियंत्रण ठेवतो. बरोबर. नळाची जी मागून येणारी मुख्य पाईपलाईन आहे जिथून पाण्याचा मोठा प्रवाह दाबून उभा आहे तो म्हणजे कलेक्टर. आणि नळाचा तो भाग जिथून पाणी प्रत्यक्ष बाहेर पडून खाली पडते तो भाग म्हणजे इमिटर. म्हणजेच बेसरूपी तोटीला थोडासा जरी धक्का दिला तरी कलेक्टरमधून इमिटरकडे मोठा प्रवाह सुरू होतो. 100%. जसं तोटी थोडीशी फिरवली की पाईपमधून खाली पाणी जोरात पडायला लागतं, अगदी तसंच बेसवर थोडंसं व्होल्टेज किंवा सिग्नल दिलं की कलेक्टरकडून इमिटरकडे मोठा करंट वाहू लागतो. ट्रान्झिस्टरच्या कामाचं यापेक्षा सोपं उदाहरण असूच शकत नाही. खरंच या नळाच्या उदाहरणाने डोक्यातली संकल्पना एकदम स्पष्ट झाली. पुढच्या स्लाइडवर जाण्याआधी एक छोटा पॉज घेऊ. हो. पण आता हे कागदावरील सर्किटमध्ये प्रत्यक्षात कसं जोडतात ते पाहूया. स्लाइड 6. या स्लाइडचं हेडिंग आहे सर्किटमध्ये जोडणी कशी असते. इथे एक सर्किट डायग्राम आहे आणि त्यात काही नावे दिली आहेत. आता आपण खऱ्या इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये जाऊया. या सर्किट डायग्राममध्ये 3 मुख्य घटक आहेत. पहिला आहे इनपुट. हे डावीकडे बेसला जोडलेले असते. इथूनच आपण स्विच ऑन किंवा ऑफ करण्यासाठीचा छोटा सिग्नल देतो. आकृतीत आपण पाहू शकता की बेसच्या आधी RB नावाचा एक 10 किलो ओहमचा रेझिस्टर लावला आहे. ओके. दुसरे आहे पॉवर म्हणजे VCC. हे वरच्या बाजूला कलेक्टरला जोडलेली मुख्य वीज आहे. उदाहरणार्थ 5 वोल्ट सप्लाय. यासोबत RC नावाचा 1 किलो ओहमचा रेझिस्टर आहे. बरोबर. आणि तिसरे आहे आउटपुट. हे कलेक्टर आणि इमिटरच्या मध्ये मोजले जाणारे व्होल्टेज आहे. हा आपला अंतिम निकाल असतो. माझा एक प्रश्न आहे. आपण हे रेझिस्टर का लावलेत म्हणजे RB आणि RC? आपण थेट वायर का नाही जोडली? खूप चांगला प्रश्न आहे हा. जर आपण थेट व्होल्टेज दिलं तर पाण्याचा दाब अचानक वाढून पाईप फुटतो ना, तसंच इथे करंट अचानक वाढून ट्रान्झिस्टर जळून खाक होईल. बापरे. हो. रेझिस्टर हे करंटला मर्यादित ठेवण्याचं काम करतात जेणेकरून ट्रान्झिस्टर सुरक्षित राहील. समजलं. आपण या स्लाइड नंतर एक छोटा पॉज घेऊया. नक्कीच. म्हणजे सुरक्षितेसाठी ते रेझिस्टर आवश्यक आहेत. आता या सर्किटचा वापर करून नक्की काय होतं ते आपण पुढच्या स्लाइडवर पाहूया. स्लाइड 7. या स्लाइडचं हेडिंग आहे लॉजिक कन्सेप्ट इन्व्हर्टर ॲक्शन. इथे लाल आणि हिरव्या रंगाचे बॉक्सेस दिसत आहेत.
जेव्हा आपण ट्रान्झिस्टरचा वापर स्विच म्हणून करतो तेव्हा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये तो एका अत्यंत महत्त्वाच्या नियमावर चालतो. याला इन्व्हर्टर ॲक्शन असं म्हणतात. हां. याचा नियम अतिशय साधा आहे. इनपुट जे असेल त्याच्या नेमके उलटे आउटपुट मिळते. आकृतीत 2 स्थिती दाखवल्या आहेत. हो, दिसत आहेत. स्थिती 1, जर इनपुट लो म्हणजे 0 व्होल्ट असेल तर आउटपुट त्याच्या विरुद्ध म्हणजे हाय म्हणजे 5 व्होल्ट मिळते. आणि स्थिती 2, जर इनपुट हाय म्हणजे 5 व्होल्ट असेल तर आउटपुट त्याच्या विरुद्ध म्हणजे लो जवळपास 0 व्होल्ट मिळते. थांबा. हे मला थोडं गोंधळात टाकणारं वाटतंय. काय झालं? म्हणजे मी जर इनपुट दिला, स्विच चालू केला, तर मला आउटपुट 0 मिळतं. हे थोडं उलटं वाटत नाही का? आपण घरात स्विच ऑन केला की लाईट लागतो, म्हणजे हाय होतो. मग इथे व्होल्टेज कमी का होतंय? हाच तर ह्या सर्किटचा सर्वात मोठा ट्विस्ट आहे. वरवर पाहता हे उलटं वाटतं, पण भौतिकदृष्ट्या आत काय घडतं हे समजून घेतलं की हे अगदी सोपं वाटेल. अच्छा, हे असं का होतं यामागचं विज्ञान आपल्याला पुढच्या 3 स्लाइड्समध्ये टप्प्याटप्प्याने उलगडणार आहे. ठीक आहे, आपण एक छोटा पॉज घेऊ आणि मग ते विज्ञान समजून घेऊ. होय, मग लगेच ते समजून घेऊया. स्लाइड 8. या स्लाइडचं हेडिंग आहे कट ऑफ रिजन. ट्रान्झिस्टर ऑफ का असतो? इथे आकृतीमध्ये ट्रान्झिस्टरवर एक मोठी फुली किंवा एक्स मारलेली दिसत आहे. आता लक्ष द्या, इथे आपण मगाशी पाहिलेलं नळाचं उदाहरण वापरूया. या अवस्थेला कट ऑफ रिजन म्हणतात. इथे ट्रान्झिस्टर पूर्णपणे ऑफ असतो. जेव्हा इनपुट व्होल्टेज 0 व्होल्ट असते तेव्हा बेसमधून कोणताही करंट वाहत नाही, म्हणजे नळाची तोटी पूर्ण बंद आहे. त्यामुळे कलेक्टरमधूनही इमिटरकडे कोणताही करंट वाहत नाही. सर्किट तुटलेलं असते. बरोबर. आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर आउटपुट हाय का असते पहा. सर्किटमधून करंटच वाहत नाहीये, त्यामुळे जो वरचा RC रेझिस्टर आहे तो कोणतीही ऊर्जा खर्च करत नाही. तिथे व्होल्टेज ड्रॉप होत नाही. अरे बाबा, म्हणजे हो, त्यामुळे वरून येणारे VCCचे संपूर्ण 5 व्होल्ट व्होल्टेज कुठेही न अडखळता थेट आउटपुटला जाऊन मिळते. म्हणूनच जेव्हा इनपुट 0 व्होल्ट असते तेव्हा आउटपुट आपल्याला पूर्ण 5 व्होल्ट म्हणजेच हाय मिळते. हे आता एकदम लॉजिकल वाटतंय. करंट व्हायलाच नाही म्हणून सगळं व्होल्टेज आउटपुटच्या दारात येऊन उभं राहिलं. म्हणूनच लो इनपुटला हाय आउटपुट मिळतं. इथे आपण एक छोटा पॉज घेऊया. हो, पण मग जेव्हा आपण इनपुट वाढवतो तेव्हा काय होतं ते आपण पाहूया स्लाइड 9 वर. या स्लाइडचं हेडिंग आहे फॉरवर्ड ॲक्टिव्ह रिजनमधील अवस्था. इथे ट्रान्झिस्टरच्या आत एक अर्धा बंद झालेला स्विच दिसतोय. ही अवस्था कट ऑफ म्हणजे ऑफ आणि सॅच्युरेशन म्हणजे ऑनच्या मधली अवस्था आहे. याला आपण ट्रान्झिशन फेज म्हणू शकतो. जेव्हा आपण इनपुट व्होल्टेज हळूहळू वाढवायला सुरुवात करतो, उदाहरणादाखल 0.7 व्होल्टच्या पुढे, तेव्हा बेस ॲक्टिव्ह व्हायला लागतो. नळाची तोटी हळूहळू उघडते. ट्रान्झिस्टर चालू व्हायला सुरुवात होते आणि कलेक्टर करंट वेगाने वाढू लागतो. ओके. जसजसा हा करंट वाढतो तसतसा RC रेझिस्टरवर व्होल्टेज ड्रॉप व्हायला लागतो आणि त्यामुळे आउटपुट व्होल्टेज वेगाने खाली म्हणजे लोकडे येऊ लागतो. म्हणजे ही मधली स्थिती आहे. पण आपण स्विच म्हणून वापरताना तो असा अर्धा कच्चा चालू ठेवतो का? अजिबात नाही. खाली दिलेल्या टिपेनुसार ट्रान्झिस्टर या अवस्थेत खूप कमी वेळ थांबतो. जर तो या अवस्थेत राहिला तर तो खूप उष्णता निर्माण करेल. अच्छा. डिजिटल जगात आपल्याला फक्त 2च गोष्टी हव्या असतात, एकतर पूर्ण ऑन किंवा पूर्ण ऑफ. बरोबर. आपल्याला स्पष्ट निर्णय हवा असतो. आपण इथे एक छोटा पॉज घेऊ. हो, आणि तो पूर्ण ऑन कधी होतो ते आपण पुढच्या स्लाइडवर पाहू शकतो. स्लाइड 10. या स्लाइडचे हेडिंग आहे सॅच्युरेशन रिजन. ट्रान्झिस्टर पूर्ण ऑन कधी होतो? इथे आकृतीत स्विच पूर्णपणे जोडलेला दिसतोय. होय. ही तिसरी आणि अतिशय महत्त्वाची अवस्था आहे, सॅच्युरेशन रिजन. या अवस्थेत ट्रान्झिस्टर पूर्णपणे ऑन असतो. तो आता एखाद्या बंद केलेल्या म्हणजे क्लोज्ड वायरसारखं काम करतो. जेव्हा इनपुट पुरेसा हाय असतो, समजा 1.6 व्होल्टच्या पुढे जातो, तेव्हा बेस पूर्णपणे ॲक्टिव्ह होतो. नळाची तोटी पूर्ण उघडलेली असते. या स्थितीत जास्तीत जास्त करंट कलेक्टरमधून इमिटरकडे वाहतो. म्हणजे प्रवाह पूर्ण सुरू झाला. अगदी बरोबर. आता आउटपुटचे काय होते ते पहा. ट्रान्झिस्टर आता एखाद्या साध्या वायरसारखा वागतो. त्यामुळे संपूर्ण व्होल्टेज वरच्या RC रेझिस्टरमध्ये ड्रॉप होते, म्हणजे खर्च होते. अरे वा. आणि म्हणूनच आउटपुटला मोजण्यासाठी अत्यंत कमी व्होल्टेज उरते, जवळपास 0.2 व्होल्ट किंवा लो. म्हणजे
ट्रान्झिस्टर पूर्णपणे उघडल्यामुळे सगळं व्होल्टेज सर्किटमध्ये आतच वापरलं गेलं आणि आउटपुटला काहीच उरलं नाही. म्हणूनच इनपुट हाय दिल्यावर आउटपुट लो मिळतं. आता इन्व्हर्टरचा तो नियम डोक्यात पूर्णपणे फिट बसला. आपण इथे एक छोटा पॉज घेऊया. नक्कीच. आता आपण स्लाइड 11 कडे येऊया. या स्लाइडचे हेडिंग आहे इन्व्हर्स ॲक्टिव्ह रिजन. थोडक्यात माहिती. इथे आकृतीत एक पिवळ्या रंगाचे धोक्याचे चिन्ह दिले आहे. वॉर्निंग. हे काय? हे धोक्याचे चिन्ह इथे यासाठी दिले आहे की हा प्रकार आपण कधीच करत नाही. यामध्ये ट्रान्झिस्टरची जोडणी पूर्णपणे उलटी केली जाते. म्हणजे कशी? म्हणजे इमिटर आणि कलेक्टरची कामे अदलाबदल केली जातात. असे केल्यामुळे या सर्किटचा करंट गेन खूपच कमी होतो. ट्रान्झिस्टर एका चांगल्या स्विचसारखे काम करत नाही. अच्छा. ही स्लाइड फक्त आपल्या माहितीसाठी आहे. ट्रान्झिस्टर ॲज अ स्विचमध्ये आपण याचा अजिबात वापर करत नाही. हे कायम लक्षात ठेवायचे आहे. समजलं. ती अवस्था टाळायची आहे. आपण पुढच्या स्लाइडपूर्वी एक छोटा पॉज घेऊ. हो. आता आपण या संपूर्ण प्रक्रियेची थोडक्यात उजळणी करूया. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही. स्लाइड 12. या स्लाइडचे हेडिंग आहे एका दृष्टिक्षेपात ट्रान्झिस्टर रिजन्स. इथे एक सुटसुटीत तक्ता दिलेला आहे. होय, हा तक्ता संपूर्ण संकल्पनेचा सारांश आहे. पहिलं म्हणजे कट ऑफ रिजन. इथे इनपुट लो असते, त्यामुळे आउटपुट हाय मिळते. आणि स्विच स्टेट पूर्णपणे ऑफ किंवा ओपन असतो, म्हणजे नळ पूर्ण बंद. बरोबर. दुसरं आहे ॲक्टिव्ह रिजन. इथे इनपुट वाढत असते, त्यामुळे आउटपुट वेगाने कमी होत असते. ही अवस्था म्हणजे ट्रान्झिशन. स्विच बदलत आहे. आणि तिसरा म्हणजे सॅच्युरेशन रिजन. इथे इनपुट हाय असते, त्यामुळे आउटपुट अत्यंत लो मिळते आणि स्विच स्टेट पूर्णपणे ऑन किंवा क्लोज्ड असतो, म्हणजे नळ पूर्ण चालू. हा तक्ता खरोखरच सगळा गोंधळ दूर करतो. आपण इथे एक छोटा पॉज घेऊया. नक्कीच. पण माझ्या मनात अजून एक बारीक शंका आहे. आपण सतत लो आणि हाय असे शब्द वापरत आहोत, पण मशीनला कसं कळतं की किती व्होल्टेज म्हणजे लो आणि किती म्हणजे हाय? जर मी थोडं मधलं व्होल्टेज दिलं तर? याची उत्तरे आपल्याला पुढच्या स्लाइडवर मिळतात. स्लाइड 13. या स्लाइडचे हेडिंग आहे लॉजिक पॅरामीटर्स. VIL आणि VIH. इनपुटचे नियम. तुम्ही अगदी इंजिनिअरसारखा विचार करत आहात. डिजिटल सर्किट्समध्ये गोंधळ नको असतो, त्यांना स्पष्टता लागते. हो ना? म्हणूनच लो किंवा हाय ठरवण्याच्या काही कडक व्होल्टेज पातळ्या ठरवलेल्या असतात. या स्लाइडवर इनपुटचे 2 नियम दिले आहेत. पहिला आहे VIL, व्होल्टेज इनपुट लो. म्हणजे काय? ही इनपुटची ती जास्तीत जास्त पातळी आहे ज्याला सर्किट लो मानते. उदाहरणार्थ 0 व्होल्टपासून 0.7 व्होल्टपर्यंतचे कोणतेही व्होल्टेज सर्किट लो म्हणूनच वाचते आणि ट्रान्झिस्टर ऑफ राहतो. ओके. दुसरा नियम आहे VIH, व्होल्टेज इनपुट हाय. ही इनपुटची ती कमीत कमी पातळी आहे ज्याला सर्किट हमखास हाय किंवा ऑन मानते. उदाहरणादाखल 1.66 व्होल्टच्या पुढे व्होल्टेज दिले की सर्किट त्याला पूर्णपणे हाय मानते. पण समजा मी जर 1.2 व्होल्ट्स दिले तर काय होईल? ते तर 0.7च्या पुढे आहे आणि 1.66च्या अलीकडे आहे. हाच तो कन्फ्युजन झोन किंवा गोंधळाचा टप्पा आहे. डिजिटल सर्किट्सला हे मधले व्होल्टेज अजिबात आवडत नाहीत. तिथे सर्किट ठरू शकत नाही की स्विच चालू करायचा की बंद करायचा. बापरे. म्हणूनच आपण नेहमी सुनिश्चित करतो की इनपुट हे एकतर स्पष्टपणे VILच्या खाली असेल किंवा VIHच्या वर असेल. क्या बात आहे. डिजिटल जगात कदाचित या शब्दाला जागा नाही. तिथे फक्त हो किंवा नाही चालतं. आपण एक छोटा पॉज घेऊया. हो. जसे इनपुटचे नियम आहेत तसेच काही आउटपुटचेही असतीलच. आपण स्लाइड 14 कडे जाऊया. या स्लाइडचं हेडिंग आहे लॉजिक पॅरामीटर्स. VOL आणि VOH. आउटपुटचे नियम. अगदी बरोबर. पहिला नियम आहे VOL, व्होल्टेज आउटपुट लो. जेव्हा ट्रान्झिस्टर पूर्णपणे ऑन असतो सॅच्युरेशनमध्ये, तेव्हा मिळणारे सर्वात कमी आउटपुट व्होल्टेज हे साधारण 0.2 व्होल्टच्या आसपास असते. हे आपले डिजिटल लो आउटपुट आहे. आणि दुसरा नियम आहे VOH, व्होल्टेज आउटपुट हाय. जेव्हा ट्रान्झिस्टर पूर्णपणे ऑफ असतो म्हणजे कट ऑफमध्ये, तेव्हा मिळणारे जास्तीत जास्त आउटपुट व्होल्टेज हे साधारण 5 व्होल्टच्या आसपास असते. ओके. जे आपले डिजिटल हाय आउटपुट आहे. हे नियम खात्री करतात की एका स्विचचा आउटपुट दुसऱ्या स्विचला अचूक इनपुट म्हणून काम करेल. एकदम स्पष्ट झालं. आपण पुढच्या स्लाइडपूर्वी एक छोटा पॉज घेऊ. होय.
आतापर्यंत आपण जे काही सुटे सुटे भाग पाहिले ते सगळं एकत्र एका आलेखात कसं दिसतं ते पाहूया. स्लाइड 15. या स्लाइडचं हेडिंग आहे द बिग पिक्चर, अंतिम आलेख. या आलेखावर इनपुट आणि आउटपुट असा संबंध दाखवला आहे. हा आलेख म्हणजे आतापर्यंत पाहिलेल्या सर्व अवस्थांचे एक संपूर्ण चित्र आहे. खाली आडव्या रेषेवर इनपुट वाढत आहे आणि उभ्या रेषेवर आउटपुट आहे. पहिलं म्हणजे कट ऑफ. सुरुवातीला जेव्हा इनपुट अतिशय कमी असतो तेव्हा निळी रेष एकदम वर सरळ आहे. आउटपुट पूर्ण 5 व्होल्ट हाय आहे. बरोबर. दुसरं ॲक्टिव्ह. जसजसं आपण इनपुट वाढवतो तसा आलेख एका वक्र आकारात अचानक वेगाने खाली कोसळतो. हाच तो मगाशी बोललेला ट्रान्झिशन किंवा गोंधळाचा टप्पा आहे. हो, तो कन्फ्युजन झोन. आणि तिसरं सॅच्युरेशन. जेव्हा इनपुट पुरेसा हाय होतो तेव्हा आलेख सर्वात खालच्या बिंदूवर जाऊन स्थिर होतो. तिथे ट्रान्झिस्टर पूर्णपणे ऑन झालेला असतो. हा एक आलेख पूर्ण ट्रान्झिस्टरची गोष्ट सांगतो. हा आलेख म्हणजे खरोखरच द बिग पिक्चर आहे. आपण इथे एक छोटा पॉज घेऊया. नक्कीच. पण आता एक सर्वसामान्य प्रश्न जो प्रत्येकाच्या मनात येतो, या सगळ्याचा प्रत्यक्ष जगात माझ्या आयुष्यात उपयोग काय? स्लाइड 16. या स्लाइडचे हेडिंग आहे ट्रान्झिस्टर स्विचचे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स, उपयोग. इथे आर्डुइनोची आकृती आणि काही पॉइंट्स आहेत. ट्रान्झिस्टरचा हा गुणधर्म आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक स्मार्ट उपकरणामध्ये वापरला जातो. पहिलं म्हणजे LED किंवा मोटर कंट्रोल. आकृतीत आपण पाहू शकता की मायक्रो कंट्रोलरकडून येणारे व्होल्टेज खूप छोटे असते. या छोट्या व्होल्टेजवर मोठी मोटर चालू शकत नाही. अशा वेळी मोटर चालू करण्यासाठी ट्रान्झिस्टरचा स्विच म्हणून वापर होतो. तो छोटा सिग्नल घेतो आणि मोठ्या शक्तीचा मार्ग मोकळा करतो. अरे वा. आणि दुसरा उपयोग? डिजिटल सर्किट्स. हा सर्वात मोठा आणि क्रांतिकारी उपयोग आहे. आज आपण जे मोबाईल आणि लॅपटॉप्स वापरतो त्यांचे प्रोसेसर्स हे असे अब्जावधी ट्रान्झिस्टर स्विचेस एकत्र जोडून बनलेले असतात. बापरे, अब्जावधी? हो. हे सर्व स्विचेस 0 आणि 1 म्हणजेच लो आणि हाय या डिजिटल भाषेवर अतिशय वेगाने चालतात आणि लॉजिक गेट्स तयार करतात. खरंच एका छोट्याशा स्विचमध्ये एवढं मोठं जग सामावलेलं आहे. आपण एक छोटासा शेवटचा पॉज घेऊया. हो. आता आपण आजच्या आपल्या डीप डाईव्हच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. स्लाइड 17. या स्लाइडचे हेडिंग आहे थोडक्यात उजळणी, समरी. आजच्या या संपूर्ण प्रेझेंटेशनचा आपण थोडक्यात सारांश पाहूया. पहिलं, ट्रान्झिस्टर हा एक इलेक्ट्रॉनिक स्विच आहे जो छोट्या व्होल्टेजच्या सहाय्याने दुसऱ्या मोठ्या करंटला ऑन किंवा ऑफ करतो. दुसरं, याचा लॉजिक कन्सेप्ट म्हणजे इन्व्हर्टर ॲक्शन आहे. इनपुट लो असेल तर आउटपुट हाय मिळते आणि इनपुट हाय असेल तर आउटपुट लो मिळते. अगदी बरोबर. तिसरं, याचे मुख्य रिजन कट ऑफ रिजनमध्ये ट्रान्झिस्टर ऑफ असतो तर सॅच्युरेशन रिजनमध्ये ट्रान्झिस्टर पूर्णपणे ऑन असतो. आणि चौथं व सर्वात महत्त्वाचे म्हणजे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा हा पाया आहे. याशिवाय आजचे कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान शक्य झाले नसते. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण अत्यंत गुंतागुंतीच्या तांत्रिक संकल्पना, अगदी नळाच्या उदाहरणापासून ते आलेखापर्यंत अतिशय सोप्या आणि रंजक पद्धतीने उलगडून सांगितल्या. याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. मलाही हा विषय विद्यार्थ्यांसमोर मांडताना खूप आनंद झाला. जाता जाता सर्व अभ्यासकांसाठी एका थक्क करणाऱ्या विचारावर लक्ष वेधावेसा वाटते. आज आपण एका ट्रान्झिस्टरच्या सर्किटचे अत्यंत बारकाईने विश्लेषण केले. तो कसा चालू आणि बंद होतो हे पाहिले. हो. पण विचार करा, आजकाल आपण जे आधुनिक मोबाईल किंवा संगणक वापरतो त्याच्या एका छोट्याशा प्रोसेसर चिपमध्ये असे 1-2 नव्हे तर चक्क अब्जावधी ट्रान्झिस्टर्स असतात. आणि ते एका सेकंदात अब्जावधी वेळा कट ऑफ आणि सॅच्युरेशनमध्ये प्रवास करत असतात. खरोखरच अद्भुत आहे. हो ना. या अब्जावधी छोट्या अदृश्य स्विचेसच्या अचूक समन्वयातूनच आजचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा आपण पाहतो ते उत्तम दर्जाचे ग्राफिक